नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गाजतंय. संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणामुळे ढवळून निघाला आणि हे प्रकरण लोकांसमोर आणण्याचं, महाराष्ट्रावर समोर आणण्याचं सर्व श्रेय आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याकडे गेलं. कारण त्यांनी विधिमंडळामध्ये सर्व PMचे रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणले. संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण कसं झालं, त्यांना कसं मारलं, हे संपूर्ण त्यांनी दाखवलं. आणि त्यानंतर जे मोर्चे निघाले, जे आंदोलन करण्यात आले, त्यातही भाजपचे जे आमदार आहेत सुरेश धस हे सर्वत्रच आपल्याला सहभागी होताना दिसले. आणि या सर्व प्रकरणामध्ये त्यांचं मोठं योगदान म्हणता येईल. त्यांनी सक्रिय सहभागही घेतला. यात त्यांचे पिक्चरचे डायलॉगही मोठे गाजले. आणि या दरम्यान हे सर्व असतानाच समाजाने सुरेश धस यांना डोक्यावर घेतलं, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. एक प्रकरण एखादा आमदार लावून धरल्यास काय होऊ शकतं याचं उदाहरण सुरेश धस यांनी घालून दिलं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. मात्र दरम्यानच्या काळामध्ये काल 2 दिवसामध्ये सुरेश धस यांनी जे वाल्मिक कराड आहेत, त्यांचे जे मित्र आहेत, घनिष्ठ मित्र, राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालं असता सुरेश धस हे त्यांना भेटायला गेले. त्या अगोदरही बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या घरी त्यांची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्याचं समजतं. आणि ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या भेटीची चर्चा आहे. सुरेश धस भेटले आणि सर्व सेट केले असं एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. मनोज जरांगे पाटील यांनीही सुरेश धस यांच्यावर मोठी टीका केली. सुरेश धस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं, ही समाजाशी गद्दारी आहे अशी एक टीका ही मनोज जरांगे पाटील यांनी केली. तीच टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी हे प्रकरण मोठ्या प्रमाणात लावून धरलं. धनंजय मुंडे यांचे अनेक घोटाळे बाहेर काढले. हे सर्व होत असतानाच या प्रकरणामध्ये जे सर्वात मोठे मेन नायक जे ठरले ते सुरेश धस ठरले होते. मात्र गेल्या 2 दिवसाच्या भेटीनंतर, धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सुरेश धस हे नायक नसून खलनायक आहेत असा एक चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळाली. मैं नायक नाही, मैं खलनायक हूँ अशी त्यांच्या शब्दात जर त्यांच्यावर टीका झाली तर खलनायक या चित्रपटामधला जो डायलॉग त्यांना सध्या तरी लागू पडतोय. कारण त्यांनी नायकाची भूमिका बजावत असताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांना या प्रकरणात नायक म्हणून बघत असतानाच त्यांनी जी अचानक धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि ते महाराष्ट्राला खोटं बोलल्याचंही एक प्रसारमाध्यमांनी दाखवलं. कारण यामध्ये ते आपण काही काळच धनंजय मुंडे यांना भेटलो असं ते सांगतात, तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे सांगतायत की आम्ही 4.5 तास आमची बैठक या संदर्भात चालली. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राला एकदा आणि या बीडमधील जनतेलाही पुन्हा एक संशय झाला आहे की सुरेश धस हे सेट झाले का, धनंजय मुंडे यांची भेट होऊन त्यांनी मांडवली केली का, असा एक आरोप पुन्हा जनतेकडून होऊ लागला आहे. मात्र सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये असं काहीही घडलेलं नाही. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं होतं म्हणून आपण त्यांना भेटायला गेलो असं एक स्टेटमेंट सुरेश धस यांनी केलेलं आहे.
आणि ह्या सर्व अफवा आहेत, ह्या चुकीच्या आहेत असं एक त्यांचं मत आहे. दुसरीकडे आपण बघतो परभणी येथील प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करा असं एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळेही ते वादात आले होते. आणि या प्रकरणातील जे वाल्मिक कराड आहेत ते धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. हे आकाचे आका म्हणून ओळखले जातात. ते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची गेल्या 2 महिन्यापासून भेट झालेली नसली तरी ही भेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेली गेली. आणि यापूर्वी सुरेश धस यांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही असं एक 2-4 वेळेस वक्तव्य केलं. त्यामुळे सुरेश धस यांच्यावर समाजाचा आणि जे काही या प्रकरणामध्ये आघाडीवर आहेत देशमुख प्रकरणामध्ये की या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे कठोरातील कठोर. या लोकांना संशय आला की सुरेश धस हे परभणी येथे एक पवित्रा घेतात, बीडमध्ये एक पवित्रा घेत आहेत, पुन्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते का मागत नाही, आपण मागितला नाही असं का म्हणतायत. या सर्व संभ्रमामुळे सुरेश धस यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई फिरली आणि संपूर्ण समाज हा सुरेश धस यांना आता टार्गेट करतोय. संपूर्ण महाराष्ट्रामधून सुरेश धस यांच्यावर सध्या टीका होत आहेत. हे सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी का गेले, यापूर्वी का भेटले नाहीतर या प्रकरणामध्ये पूर्ण छडा लागेपर्यंत त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट अपेक्षित नव्हती असा एक मतप्रवाह महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तर हा माणूस सुरेश धस हा माणूस एवढा विश्वासघात करेल असं वाटत नव्हतं. समाजाचा या माणसाने सुरेश धस आम्ही ज्याला अण्णा म्हणत होतो ह्या अण्णाने समाजाचा विश्वासघात केला असा एक आरोप ही जरांगे पाटील यांनी केलेला आहे. जराड राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनीही सुरेश धस यांना टार्गेट केलेलं आहे. ते संत आहेत त्यामुळे त्यांनी परभणी येथील पोलिसांना माफ केलं आणि ते आता धनंजय मुंडेंनाही त्यांना मोठ्या मनाने माफ केले असेल अशी एक टीका आव्हाड यांनी केलेली आहे. त्यामुळे सुरेश धस जे आहेत ते कोंडीत सापडले आहेत. आता ते या प्रकरणातून जे समाज त्यांच्यावर नाराज झालेला आहे ते आपण योग्य आहे की बरोबर आहे हे समाजाला कसं पटवून देणार. त्यांनी स्पष्टही केले आहे की आपण मनोज जरांगे यांच्याकडे जाऊन आपण आपली भूमिका स्पष्ट मांडणार आहोत, आपण कशासाठी गेलो होतो आणि यापुढेही आपण 2 दिवसामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये काही पुरावे देणार आहोत आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहोत. मात्र जी विश्वासार्हता सुरेश धस यांच्यावर गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्राची होती ती आता राहिली आहे का हा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची जी भेट घेतली ती एका अर्थाने राजकीय म्हणून शरद पवार यांचा त्यांनी आदर्श घेतला असावा. जसे शरद पवार हे अजितदादांना भेटले, एकनाथ शिंदेंना भेटले, त्यांचा सत्कार केला, तसं सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटायला गेले का अशी एक चर्चा सुरू आहे आणि भेटण्यात वावगं नाही असंही ते म्हणतात. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सुरेश धस हे आपल्यावर जो बदनामीचा डाग लागलेला आहे, खलनायक म्हणून आपल्याला जी जनता आता संबोधणार आहे त्यातून ते कसं बाहेर पडतायत आणि मनोज जरांगे पाटील आणि समाजाला ते कसं पटवून देणार की आपण धनंजय मुंडे यांच्याशी समिट करायला गेलो नव्हतो, मॅनेज झालो नव्हतो, हे समाजाला पटवून त्यांना खूप अवघड होईल.
येणाऱ्या काळात आपण बघू की ते या प्रकरणाला कसं सामोरे जात आहेत आणि यातून कसे बाहेर पडतात। तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा। ज्या सुरेश धस यांनी गेल्या 2 महिन्यापासून हे प्रकरण मोठ्या हिमतीने उचलून धरलं आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असं एक लढा त्यांनी लढला। आंदोलनातही सहभागी झाले। मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर त्यांचं नाव घेतले जात होतं। मनोज जरांगे पाटील यांना दाबण्यासाठी सुरेश धस यांना पुढे आणले जात आहे असा एक आरोप होत होता। हे सर्व असताना सुरेश धस पुन्हा मॅनेज होतील का, मॅनेज झाले का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। सुरेश धस यांचं जी भूमिका आहे ते नायक आहेत या स्टोरीमधले की खलनायक आहे, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कॉमेंट्समधून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। थांबतो।